ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमामि शंशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। नमामि मीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपारं नतोऽहम्। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ हे परमात्मा, हे ईशान, हे मुक्ती स्वरूप, सर्व समर्थ, सर्व व्यापक ब्रह्म वेद स्वरूप, आपल्या आत्मस्थितीमध्ये मग्न झालेले निर्गुण निर्विकल्प निरीह अनंत ज्ञानमय सर्व व्याप्त हे शिव भगवान, आपल्याला कोटी कोटी वंदन। पांडवांचा जन्म हा शिवकृपेने झाला आहे। कुंती माता ही शिवभक्त होती। कुंती मातेवर शिवभगवानची कृपा होती आणि त्या प्रभावानं शिवकृपेनं पांडवांचा जन्म झाला। ओम प्रभूची कृपा अनंत आहे। पांडव हे देव आहेत, पांडव मनुष्य नाही। लीला करण्यासाठी देवांनीच पांडव स्वरूपामध्ये जन्म धारण केलेला आहे। जो परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण परमात्मा ज्या पांडवांसाठी तिष्ठत असतो, अर्जुनजी महाराजांचं सारथ्य करतो, पांडवांच्या सुखा दुःखामध्ये त्यांच्या निकट असतो, पांडवांचा अधिकार फार मोठा आहे। त्यांच्या जीवनामध्ये धर्माचं अधिष्ठान आहे, सत्याचं अधिष्ठान आहे। आचरणानं पांडव जगत वंदनीय झाले। शास्त्रकारांनी
पांडवांचा गौरव केला. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति रुकोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन माद्रीसुतो कथयता न भवन्ति रोगाः. युधिष्ठिर महाराजांचं चिंतन जर केलं, त्यांच्या नामाचं गुणगान केलं, तर मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माची वृद्धी होते, धर्म वाढतो, धर्माचं स्वरूप प्रगट होतं. धर्म विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन. जयाचं चिंतन करावं, जयाचे विचारानं चिंतन करावं, ते आपल्या जीवनामध्ये प्रगट होतं. ज्याचं चिंतन आपण करत असतो त्या चिंतनाचाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडत असतो. युधिष्ठिर महाराज हे धर्म आहेत, धर्मदेव आहेत, धर्मस्वरूप आहेत. म्हणून त्यांचं जर चिंतन केलं, त्यांच्या नामाचं गुणगान केलं, तर मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म वाढतो. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन. भीमसेनजी महाराज वृकोदर आहेत. वृक नावाचा अग्नी त्यांच्या उदरामध्ये होता, म्हणून त्यांना वृकोदर म्हटलेलं आहे. शास्त्र पुराणामध्ये अनेक ग्रंथामध्ये हे नामानिधान त्यांना प्राप्त झालेलं आहे. पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन. सकळ शत्रूंचा नाश करणारा धनंजय अर्जुनजी महाराज, ज्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे, अनेक शत्रूंचा अंत त्यांनी केला आहे, त्यांचं जर कीर्तन केलं, त्यांचं जर चिंतन केलं, तर मनुष्य जीवनातले शत्रू नष्ट होतात. माद्रीसुतो कथयतां न भवन्ति रोगा. पांडू महाराजांची दुसरी पत्नी माद्री, माद्री मातेचे पुत्र आहेत नकुल सहदेव, ज्यांचा संबंध सूर्यनारायण भगवानशी आहे, अश्विनी कुमारांशी आहे. सूर्यासारखे तेजस्वी ते अश्विनी कुमार आणि माद्री मातेचे पुत्र नकुलजी सहदेवजी यांचं चिंतन केलं की मनुष्याच्या जीवनामध्ये न भवन्ति रोगा. धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन माद्रीसुतो कथयतां न भवन्ति रोगा. धर्मवृद्धी. युधिष्ठिर महाराजांच्या चिंतनानं जीवनामध्ये धर्मवृद्धी, आणि धर्मवृद्धी झाल्यानंतर मग पाप राहत नाही, मग पाप शेष होऊन जातं, नष्ट होऊन जातं, पापाचा नाश होतो. आधी युधिष्ठिर महाराज येतात, आधी जीवनामध्ये धर्म येतो, धर्म यायला पाहिजे. पांडू महाराजांनी विचारलं होतं, माता कुंतीला विचारलं पुत्रप्राप्तीच्या प्रसंगी,
जीवनामध्ये पहिलं स्थान कोणतं? पहिलं कशाचं स्थान पाहिजे? कुंती मातेनं उत्तर दिलं, धर्म. पहिलं स्थान धर्माचं पाहिजे. धर्म आला की सगळी शुद्ध अशुद्धी होऊन जाते. मग आपला पुत्र, पहिला पुत्र हा धर्मासारखा असावा, धर्म भगवान सारखा असावा, आचरणानं तो जगत वंदनीय व्हावा, सगळ्या जगामध्ये त्याचं वंदन व्हावं. मग पहिले धर्मराज युधिष्ठिर महाराज आहे, पहिले पुत्र. पण धर्माच्या मागे बळ नसेल, शक्ती नसेल तर मग रक्षण होणार नाही. रक्षिता पाहिजे, म्हणून मग बल. भीमसेनजी महाराज बल आहेत आणि बलापुढे धर्माचं बळ असलं की मनुष्याच्या जीवनामध्ये पाप उगवत नाही. धर्म बल धारण करायचं आहे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये हे धर्म बल प्रखर असतं. धर्माचं बळ, धर्माचा प्रकाश असतो. कुठल्याही अधर्माचा, अनितीचा प्रसंग त्यांच्या जीवनात येत नाही. तिसरं स्थान कशाचं? पराक्रम. तिसऱ्या स्थानावर अर्जुन महाराज आहेत, पराक्रमी आहेत. चौथ्या स्थानी विनय आहे, नम्रता. नम्रता जीवनामध्ये आली, हेच फार सद्गुण आहेत. धर्म, बल, पराक्रम, विनय हे नकुलजी महाराज आहेत. जीवनामध्ये चौथं स्थान विनयाचं, नम्रतेचं. आणि पाचवं स्थान सेवा. सहदेवजी महाराज आहेत, सदा प्रसन्न, सेवेसाठी तत्पर. युधिष्ठिर महाराज आदर्श आहेत, जीवनाचा आदर्श. काय करायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे? परमात्मा प्राप्त करायचा आहे. पण परमात्मा प्राप्त करण्यासाठी हे 5 साधनं आहेत. धर्म, बल, पराक्रम, विनय, सेवा. हे 5 पांडवांचे सद्गुण आहेत. हे सद्गुण मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगट झाले की मग त्या मनुष्याच्या जीवनामध्ये यश, कीर्ती, मान, मान्यता हे सगळं प्रगट व्हायला लागतं. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति रुकोधर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन माद्रीसुतो कथयतां न भवन्ति रोगा. व्यासनारायण भगवाननी मनुष्याला आचरणाचा श्रेष्ठ मार्ग दाखवला. मनुष्य जीवनाच्या उद्धारासाठी, मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी हा मार्ग दाखविला. हो. आणि व्यासनारायण भगवानचे विचारच जगद्गुरु तुकाराम महाराजही प्रगट करतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. तोच विचार आहे. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति रुकोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन माद्रीसुतो कथयतां भवन्ति रोगा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश केला
की आपण पुण्यवान होऊन जातो जर आपण पुण्यवंताचं चिंतन करतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. चिंतनानं चर्या बदलत असते, चेहऱ्यावर दिसायला लागतं मनुष्याचं चिंतन काय आहे. चिंतने बदले चर्या, चिंतने बदले चरित्र. ज्या गोष्टीचं चिंतन मनुष्य करतो ते त्याच्या जीवनामध्ये प्रगट होतो. सद्गुणाचं चिंतन करीत असला तर ते सद्गुण प्रगट होतात, ते दिसायला लागतात, जवळच्यांना कळतात, दूरच्यांना कळतात. चेहऱ्याकडे पाहिलं की लक्षात येतं यांचं चिंतन श्रेष्ठ आहे, हे भगवत चिंतन करणारे आहे. भगवत चिंतन करणारे ताबडतोब ओळखू येतात, पाहता बरोबर लक्षात येतात की भगवंताचं चिंतन करणारे आहेत, हे जप करणारे आहेत. चिंतने बदले चर्या, चेहऱ्यावरचा भाव बदलतो. चिंतने बदले चरित्र. अखंड चिंतन आहे, सहज आहे, त्यांना काही वेगळं करावं लागत नाही. ते चिंतन त्यांच्या जीवनामध्ये आलं की मग ते घडत राहतं. परमात्म्याची कृपा, परमात्म्याची कृपा झाली की मग भगवत चिंतन होतं, घडतं भगवत चिंतन. चिंतने बदले भाव. चिंतनानं भाव बदलतो, अंतकरणातला भाव बदलतो. चिंतने कळे देवा. साक्षात तो परमात्मा दिसायला लागतो. हा चिंतनाचा परिणाम आहे, ही चिंतनाची परम गती आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण परमात्मा कुरुक्षेत्राच्या भूमीवर उपदेश करतात की हे अर्जुना, तुझ्या अंतकरणामध्ये असे भाव निर्माण झाले की युद्ध करू नये, पण हा तुझा धर्म आहे. युद्ध करणं हा तुझा धर्म आहे. प्राप्त प्रसंगी तुझ्या अंतकरणामध्ये ही जी ग्लानी निर्माण झालेली आहे ही योग्य नाही. पार्थाला धर्माचा मार्ग सांगतात, कर्तव्याचा मार्ग सांगतात. लोक सायासे करीती, लोक सायासे करुणी बहुते. लोक सायास करतात, प्रयत्न करतात, अखंड प्रयत्न करतात, जागृत भावनेनं प्रयत्न करतात. लोक सायासे करुणी बहुते, का विचिती आपुली जीविते. परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. अर्जुना, लोक प्रयत्न करतात, आपलं जीवन वेचून टाकतात त्यासाठी. आणि कशासाठी हे सगळं करतात? कीर्ती वाढवतात. आपल्या कुळाची जी परंपरा आहे ती परंपरा अक्षुण्ण ठेवतात. हे धनुर्धरा, तू धनुर्धर आहेस, तुझ्यासारखा धनुर्धर जगामध्ये नाही. अशी मान्यता तू मिळवली आहेस, अशी कीर्ती तुला आपोआपच प्राप्त झालेली आहे. तुझ्यावर सद्गुरु कृपा आहे, तुझ्या कुळाचं महात्म्य आहे. दिव्य माता तुला प्राप्त झालेली आहे, जी तपस्विनी आहे. संसाराच्या मर्यादेमध्ये राहून ज्या माऊलीनं फार मोठं तप केलेलं आहे, तुझ्यावर संस्कार घडवलेले आहेत. लोक सायासे करुणी बहुते, का विचिती आपुली जीविते. परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. लक्षात घे अर्जुना, असं आचरण करतात लोक. सायास करतात, प्रयत्न करतात,
आपलं जीवन वेचतात, पण कीर्ती वाढवतात. तैसी कीर्ती निस्सीम, तुझ्या ठाई निरुपमा. तुझे उत्तम गुण ती लोकी गौरव केला. तुझ्या ठिकाणी ती कीर्ती प्रगट झालेली आहे, जी प्राप्त करण्यासाठी लोकांना आपलं जीवन वेचावं लागतं. ते सहज तुला प्राप्त झालेली आहे. तैसी कीर्ती निस्सीमा, तुझ्या ठाई उत्तम गुण. तुझ्या ठाई हे सगळं प्रगट झालेलं आहे. गुरुची कृपा तुझ्यावर झालेली आहे. ओम. तुझी कीर्ती ही त्रिखंडामध्ये आहे, तीनही लोकांमध्ये आहे. जर तू आता युद्ध केलं नाही, अशाच प्रकारचे उदास विचार तू धारण केले, तर परिणाम काय होतील याचा तू विचार कर. ओम. हे अगाधपण जाईल, मग हिणाओ अंगा येईल. जरी मागुता निघशील न झुंजताची. युद्ध न करता जर तू निघून गेलास, तर मग प्राप्त केलेली कीर्ती जाईल. कीर्तिनाश हा मृत्यू आहे. ओम. अर्जुनजी महाराजांना श्रीकृष्ण परमात्मा सुंदर उपदेश करतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज कलियुगातल्या जीवाला उपदेश करतात. कलियुगाच्या जीवाच्या अंतःकरणामध्ये धर्म रुजवावा, सत्य रुजवावं, परमार्थात त्याला प्राप्त व्हावा, परमात्म्याकडे त्याच्या मनाची ओढ व्हावी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे सकळ समाजावर अनंत उपकार आहेत. देवाच्या कथेचं महात्म्य आहे, भगवंताच्या कथेचं महात्म्य आहे. भगवंताच्या कथेमध्ये परमात्मा असतो. तो परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होतो. ओम. जो जीव पूर्ण भावाने त्या परमात्म्याचं गुणगान करतो, तो परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित होतो. परमात्म्याची कथा, परमात्म्याचं महात्म्य, परमात्म्याचं नाम हे अमृत स्वरूप आहे. अमृताची धार वाहे देवा समोर. अमृताची धार वाहे देवा समोर. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा, मुकुटमणी सकळा तीर्था. शिवाचे जीवना जाळी महादोष कीर्तना. तुका म्हणे हरी इची स्तुती वाणी थोरी. अमृताची धार वाहे देवा समोर. परमात्माच आहे कथेमध्ये. आणि कशी आहे ही अमृताची धार कशी आहे? ही ऊर्ध्व वाहिनी आहे. अशी धार काही पाहण्यात आली नसेल, जी उलटी वाहते, जी सागराकडून हिमालयाकडे जाणारी आहे, भूमीकडून आकाशाकडे जाणारी आहे, ऊर्ध्व वाहिनी आहे. सामान्याकडून असामान्याकडे,
लौकिकाकडून अलौकिकाकडे अमृताची धार वाहे देवासमोर, ऊर्ध्ववाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा तीर्था. सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे ज्या ठिकाणी भगवंताची कथा आहे, परमात्म्याची कथा आहे, परमात्म्याचं महात्म्य आहे, परमात्म्यांच्या गुणाचं गान आहे, परमात्म्याच्या रूपांचं गान आहे, परमात्म्याचं गुणगान आहे. सगळे तीर्थ त्या ठिकाणी येतात. श्री शुकदेवजी महाराजांच्या कथेमध्ये वेद आले होते, वेदांनी देह धारण केला होता. शास्त्र आले होते, देह धारण करून आले होते. शास्त्र, मंत्र, तंत्र, समूर्त या. ओम. गंगेच्या किनारी जेव्हा सनकादी मुनीश्वरांना श्रीमद भागवत शास्त्राचं गायन सुरू केलं तर सगळे शास्त्र आले. तंत्र, मंत्र, वेद, विख्यात सरोवर, पवित्र नद्या सगळे आले. सगळ्यांनी देहधारण केला. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. हा फार मोठा योग प्राप्त झालेला आहे. सनकादी सारखे परमहंस कथा सांगत आहेत आणि ते श्रवण करण्यासाठी हे सगळे आले. सगळे तीर्थ त्या ठिकाणी आले. तीर्थांनी देह धारण केले. परमात्म्याचं महात्म्य हे सकळ तीर्थांचं मुकुटमणी आहे. परमात्म्याचं नामच तीर्थ आहे. हरी गोविंदा, हरी गोविंदा, हरी गोविंदा, हरी गोविंदा. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा तीर्था. शिवाचे जीवन, शिव भगवानचा प्राण आहे. परमात्म्याची कथा शिव भगवानचा प्राण आहे. शिव भगवान एकाग्र चित्तानं श्रवण करतात. शिव भगवान श्रेष्ठ वक्ता आहेत आणि शिव भगवान श्रेष्ठ श्रोता सुद्धा आहेत. काकभुशुंडी ऋषीच्या कथेमध्ये शिव भगवान हंस रूपामध्ये जाऊन बसतात. कारण पक्ष्यांची कथा आहे ना. पक्ष्यांची भाषा पक्ष्यांना जास्त कळेल. काकभुशुंडी हे कावळे आहेत, काकदेह आहे. पण त्या काकदेहानं रामचरित्र सांगतात. रामप्रभूची कथा, त्यांच्यावर एवढा प्रभाव आहे रामप्रभूच्या चरित्राचा. त्या रामचरित्राचं गुणगान करतात. त्यांच्या गुरुनं लोमेश ऋषीनं त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. हे काकभुशुंडी, ज्या ठिकाणी तुझा निवास राहील तिथून योजन पर्यंत पापाला प्रवेश राहणार नाही, दुर्वृत्तीला प्रवेश राहणार नाही. ऊर्ध्ववाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा तीर्था. शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन. शिव भगवानचा प्राण आहे हरिकथा. ओम. जीवनातले महादोष जाळून टाकणारी आहे. परमात्म्याचं चिंतन केलं की महादोष जळायला लागतात. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय.
नमो नारायणाय। शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन। परमात्म्याचं चरित्र अंतकरणामध्ये प्रकाशित झालं की मग जीवनातले दोष नष्ट होतात, ते निघून जातात, मग ते जीवनामध्ये राहत नाही। श्री शुकदेवजी महाराजांच्या भेटीसाठी सनकादी येत असतात, नारद भगवान येत असतात। वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळे प्रसंग आहेत। श्री शुकदेवजी महाराजांवर कृपा करतात, दिव्य चर्चा होते, ज्ञान चर्चा, भक्तीची चर्चा, वैराग्याची चर्चा। कधी सनकादी मुनीश्वर, कधी नारद भगवान तप, त्याग, वैराग्य यांचा उपदेश करतात। श्री शुकदेवजी महाराजांचं महात्म्य आहे। तपश्चर्येनं, ज्ञान, भक्ती, वैराग्यानं त्यांच्या जीवनाला महात्म्य प्राप्त झालं। त्यांच्या जीवनातले सद्गुण प्रकाशित झाले। मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुण प्रकाशित झाले की मग भगवत कृपा होते, साक्षात भगवंत दर्शन देतात। श्री शुकदेवजी महाराजांचा जन्मही हा शिवकृपेनंच झालेला आहे, शिव भगवानचीच कृपा आहे। व्यासदेवांना वरदान दिलं होतं, व्यासदेवानं तपश्चर्या केली होती, शिवनामाचा जप केला होता। शिवनामाचा जप करावा। ओम हरी आणि हर यांच्यामध्ये भेद नाही। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय। भेद नाही। नमामि शंशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्विगुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश भजेहं। त्या शिव भगवानच्या उपासनेचं वर्णन आहे, चिंतनाचं वर्णन आहे। ओम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। दोषांची बाधा होत नाही हे महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे। शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तना। शिव भगवानच्या कृपेनं श्री शुकदेवजी महाराजांचा जन्म। व्यासोनारायण भगवाननी तपश्चर्या केली होती, त्यांच्यावर कृपा केली, एकदा नाही दोनदा केली। श्री शुकदेवजी महाराज निघून गेल्यानंतर मार्गाने जात असताना व्यासोनारायण भगवान मागे लागलेले होते, धावत होते, हाक मारत होते, शुका थांब, शुका थांब। श्री शुकदेवजी महाराजांनी वृक्षांना विनंती केली, वृक्षांनो माझ्या पित्याला उपदेश करा, मी परमार्थ मार्गाला निघालो आहे, परमात्मा प्राप्ती मला करायची आहे, मला आता मागे वळून पाहता येत नाही। माझा निर्धार त्यांना सांगावा। आणि वृक्षांनी सांगितलं, हे व्यासोनारायणा, तुम्ही आता त्यांच्या मागे धावू नका,
त्यांना बोलावू नका. ते परमात्मा प्राप्तीसाठी निघालेले आहेत. त्यांचा जन्म या जगामध्ये बंधनामध्ये पडण्यासाठी नाही. वृक्षांनी उपदेश केला तरीही व्यासनारायण भगवान मागे धावतच होते. आणि पुढे जाता 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 एक जलाशय होता. त्या जलाशयामध्ये स्त्रिया स्नान करत होत्या. श्री सुखदेवजी महाराज त्यांच्या जवळून गेल्या. श्री सुखदेवजी महाराज त्यांच्या जवळून गेले. त्या स्त्रियांना त्याचं काहीही वाटलं नाही. पण जेव्हा व्यासनारायण भगवानला येताना पाहिलं, त्या जलाशयातून बाहेर आल्या, वस्त्र धारण करायला लागल्या. त्यांनी वस्त्र धारण केले. आश्चर्य वाटलं व्यासनारायण भगवानला की हे तुमचं आचरण कसं? माझा पुत्र, जात असताना तुम्ही वस्त्र धारण केले नाही, तुमच्यामध्ये काहीही बदल झाला नाही. जशा स्नान तुम्ही करत होत्या तशा स्नान करत राहिल्या. आणि मी वृद्ध असताना, मी आल्यानंतर तुम्ही वस्त्र धारण केले. त्या स्त्रियांनी उत्तर दिलं की हे व्यासनारायणा, तुमच्या बुद्धीमध्ये स्त्री पुरुष हा भेद आहे. तो भेद श्री सुखदेवजी महाराजांच्या दृष्टीमध्ये नाही. त्यांची दृष्टी पूर्ण शुद्ध झालेली आहे, भेदातीत झालेली आहे. म्हणून ते जेव्हा आले आम्हाला काही संकोच वाटला नाही. पण तुम्ही आल्यानंतर आम्हाला संकोच वाटला, म्हणून आम्ही वस्त्र धारण केले. व्यासनारायण भगवानच्या लक्षात आलं श्री सुखदेवजी महाराजांचं वैराग्य किती प्रखर आहे. चकित झाले. व्यासनारायण भगवानची अवस्था पाहून शिव भगवाननी व्यासनारायण भगवानना दुसरा पुत्र दिला. त्याला छायाशुक म्हणतात. तो छायाशुक व्यासनारायण भगवानच्या इच्छेप्रमाणे वागणारा. ओम कौरव पांडवांच्या चरित्राचे प्रसंग महाभारतामध्ये आलेले आहेत. फार दिव्य प्रसंग आहेत. जगाला उपदेश करण्यासाठी, एक दृष्टांत जगासमोर ठेवण्यासाठी, आचरणाचं शास्त्र जगातल्या लोकांना कळावं म्हणून त्याचं वर्णन, त्याचं विवेचन व्यासनारायण भगवाननी केलं. बालअवस्थेमध्ये दुर्योधन धृतराष्ट्राकडे गेला आणि पांडवांची तक्रार केली. धृतराष्ट्र म्हणाला की हे दुर्योधना, तू जे सांगतो आहेस हे मला पटत आहे, पण काही उपाय नाही. पांडव हे माझ्या बंधूचे पुत्र आहेत. त्यांचा सांभाळ मला करावाच लागेल आणि तूही सगळं सांभाळून घ्यावं. दुर्योधन म्हणाला कदापि नाही. त्यांचा सांभाळ तुम्ही करत राहिले तर आमचा तिरस्कार होईल. ते बलवान आहेत, पुढे ते खूप बलवान होणार आहेत. त्यांचा नाश ताबडतोब केला पाहिजे. धृतराष्ट्र म्हणाले अशी भाषा बोलू नको. शकुनी तिथे आले. शकुनी म्हणाले जे दुर्योधन बोलत आहे ते सत्य आहे, तसं करायला पाहिजे. धृतराष्ट्र म्हणाला उपाय नाही. शकुनी म्हणाले उपाय आहे, माझ्याजवळ उपाय आहे. आणि शकुनीनं आज्ञा घेतली आणि उपाय केला. वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. कौरव पांडव वनभोजनासाठी गेले. भीमसेनासाठी विशेष लाडू तयार करून आणले. त्याच्यामध्ये विष होतं, विषाक्त लाडू. कौरव पांडव वनभोजनासाठी गेलेले आहे
आणि भोजन करीत असताना शकुनीने स्वतः भीमसेनाला लाडू वाढायला सुरुवात केली. ते विषाचे लाडू खात असताना स्वतः शकुनीनं लक्ष दिलं. भीमसेनाने भरपूर लाडू खाल्ले. आता खात्री झाली, आता हा मरणार, भीमसेन आता मरणार. वनामधल्या वेली तोडून आणून ठेवल्या होत्या. सगळ्या कौरव पांडवांना पाठवून दिलं खेळण्यासाठी. भीमसेन वृक्षाखाली पडून आराम करत आहे असं पांडवांना वाटलं आणि शकुनीनं हस्तकांना बोलावलं आणि भीमसेनाच्या अंगावर दगड बांधले. नदीच्या जलपात्रामध्ये भीमसेनाला बुडवलं. ज्या जलपात्रामध्ये बुडवलं होतं त्या जलपात्रामध्ये अनेक सर्प होते. काही सर्प भीमसेनाच्या अंगाखाली दबून मरून गेले. काही सर्पांनी भीमसेनाला दंश केला. ही खबर नागलोकामध्ये गेली. नागलोकाचे राजे वासुकी यांच्यापर्यंत खबर गेली. नागांना पाठवलं, कोण तो आहे त्याला घेऊन या. भीमसेनाला नागलोकामध्ये घेऊन गेले. हो, तिथे एक आर्यक नावाचा नाग होता. तो पूर्वीचा कुंती मातेच्या वंशातील पूर्वज होता. त्या नागानं वासुकीला सांगितलं की हा कुंतीपुत्र आहे, हा पांडुपुत्र आहे, याला विष देऊन मारण्याचा हा प्रयत्न झाला आहे, याच्यावर कृपा करावी. वासुकीने सांगितलं, याला सप्तकुंडाचं जल द्या, हा बलवान होईल. आणि भीमसेनजी महाराजांना सप्तकुंडाचं ते जल दिलं होतं. ते जल प्राशन केल्यानंतर भीमसेनजी महाराज महाबलवान झाले. बल नष्टा करण्यासाठी कौरवांनी केलेला प्रयत्न विफल झाला. नाश करायचा होता कौरवांना, पण भीमसेनजी महाराजांचा नाश झाला नाही. महाबलवान झाले. वासुकी, नागांचे राजे वासुकीनं धन देव केलं होतं. रत्न, मणी, स्वर्ण असं देव केलं होतं. भीमसेनजी महाराजांनी हात जोडून सांगितलं होतं की ते तर मला आपोआपच मिळेल. आपली कृपा झालेली आहे. आपली कृपा झाल्यानंतर मला ते आपोआपच मिळेल. जशा नचिकेतानं धनसंपत्ती नाकारल्या होत्या, यमदेवानं देव केल्या होत्या. यमदेव म्हणाले, नचिकेता तुला अपार धनसंपदा देतो. नचिकेता म्हणाले, नाही प्रभू, मला धनसंपदा नको, मला आपलं दर्शन प्राप्त झालेलं आहे, मला काय कमी आहे जीवनामध्ये. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगट झालेला सद्भाव हा सांभाळला पाहिजे. कोणत्याही मोहामध्ये तो पडू द्यायचा नाही. मोह जीवनामध्ये जर आला तर मग हे सद्भाव लयाला जातात. अर्जुनजी महाराजांच्या जीवनात मोह निर्माण झाला, म्हणून परमात्म्याने उपदेश केला, अस्ति कीर्ती जाईल. जे आतापर्यंत प्राप्त केलं ते जाईल, त्याचा नाश होईल. भीमसेनजी महाराजांचा सत्सत विवेक जागृत आहे. धनसंपदा नाकारली, पण जे बल दिलं ते बल प्राप्त केलं. संध्याकाळी जेव्हा सगळे कौरव पांडव परतले, कुंती मातेनं विचारलं, माझा भीमसेन कुठे आहे? युधिष्ठिर महाराज म्हणाले, तो घरी आला नाही का? कुंती माता म्हणाली, नाही, तो आला नाही. चिंतातूर झाली कुंती माता, रडायला लागली. मध्यरात्र झाली, माता रडत होती, पांडव सांत्वन करत होते. युधिष्ठिर महाराजांचा धर्म कसा जागृत आहे, धर्मबुद्धी कशी ढळत नाही, हे या प्रसंगी लक्षात घेण्यासारखं आहे. युधिष्ठिर महाराज म्हणाले आपल्या भावांना आणि आईला की या गोष्टीचा बोभाट करायचा नाही, जे घडलं त्याचा बोभाट करायचा नाही. याचा बोभाट जर केला तर राजावर लांछन येईल,
धृतराष्ट्रावर लांछन येईल, ते योग्य होणार नाही. त्यांच्यावर लांछन येणं योग्य होणार नाही. अपकीर्ती होईल, त्यांची कीर्ती जाईल. जे घडलं ते आपल्या प्रारब्धानं घडलं. भीमसेनजी महाराज धावत आले, मातेचे चरण धरले, सगळा प्रसंग सांगितला. पांडवांना आनंद झाला, कुंती मातेला आनंद झाला. मारून टाकण्याचे प्रयत्न आहेत, नष्ट करण्याचे प्रयत्न आहेत, दुर्बुद्धी आहे त्या कौरवांच्या ठिकाणी, हे सगळं लक्षात आलं. पण या गोष्टीचा बोभाट पांडवांनी केला नाही, कुंती मातेनंही केला नाही. संकट काळामध्ये धर्मबुद्धी ही जागृत राहिली पाहिजे, मगच त्या बुद्धीचा उपयोग होतो. प्राप्त केलेलं ज्ञान हे जीवनामध्ये प्रकाशित झालं पाहिजे, त्याचा विसर पडायला नको. संत महात्म्यांनी जे तत्व प्राप्त केलं त्याचा विसर पडत नाही. बहुता छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटो म्हण त्यांच्या संगे. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटो मन त्यांच्या संगे. अनेक छंदाचे लोक जगामध्ये असतात, त्यांच्या संगतीमध्ये आपण जाऊच नये, कारण त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपला परमार्थ बुडतो, आपल्या जीवनाचा नाश होतो, हा जन्म पुन्हा नाही. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटो मन त्यांच्या संगे. आपलं मन त्यांना देऊ नये, फार जास्त त्यांच्याशी संपर्क ठेवू नये. त्यांच्याशी केलेली चर्चा ही घातक होईल, त्या चर्चेतून कल्याण साधणार नाही, आपला परमार्थ बुडेल. म्हणून महाराज सावधान करतात. आपण आपल्या कर्माबद्दल सावधान राहिलं पाहिजे, आपण आपल्या धर्माबद्दल सावधान राहिलं पाहिजे. आपण जे प्राप्त केलेलं आहे, जो परमार्थ साध्य केलेला आहे, त्याबद्दल दक्ष राहिलं पाहिजे. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटो म्हण त्यांच्या संगे. करावा जतन आपुला विश्वास. किती सोपा आहे आणि किती श्रेष्ठ आहे. करावा जतन आपुला विश्वास, अंगा आला रस आवडीचा. आपला विश्वास जतन करायचा, आपल्या परमात्म्याला विसरायचं नाही, आपल्या पांडुरंगाला विसरायचं नाही. त्याची कृपा आपल्यावर झालेली आहे, त्या कृपेचा विसर पडायचा नाही. करावा जतन आपुला विश्वास. त्या परमात्म्याच्या ठिकाणी निर्माण झालेला विश्वास जतन करावा. हे पांडुरंगा, तुझ्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये हा सद्भाव निर्माण झालेला आहे. पांडुरंगा, माझ्यावर कृपा कर. आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपण प्रयत्न सोडून दिले तर कल्याण मार्ग खुंटून जाईल. आपला परमार्थ आपल्याला सांभाळायचा आहे. करावा जतन आपुला विश्वास, अंगा आला रस आवडीचा. आपला आवडीचा तो परमात्मा आपल्याला प्राप्त झाला, तो विश्वास कायम ठेवायचा. आपण बहुत छंदाच्या बहुजनांच्या मागे जर आपण गेलो तर मग तो विश्वास भंग होईल. बहुता
छंदांचे बहु असे जन, वेगवेगळे लोक, त्यांना वेगवेगळे छंद. ते आपल्यासाठी उपयोगी नाही. आपल्यासाठी उपयोगी आपला विश्वासच आहे. ओ सुखाची सावली हरिकथा, सुखाची सावली, सुखाची हरिकथा सावली. परमात्म्याची छाया आहे हरिकथा. सुखाची हरिकथा सावली, विश्रांती माऊली शिणलियांची. शिणले कशाने शिणले? अनेक जन्म घेतले, अनेक जन्म घेतले, अनेक जन्म भोगले, नाना प्रकारचे जन्म, पशूंचे जन्म, पक्ष्यांचे जन्म, कृमीचे जन्म, कीटकांचे जन्म, जलामध्ये राहणाऱ्या जीवांचे जन्म, वृक्षांचे जन्म, आणि तदनंतर मग मनुष्य देहाची प्राप्ती. ओम नमो नारायण, नमो नारायणाय, नमो नारायणाय. सुखाची हरिकथा माऊली, सुखाची हरिकथा माऊली, विश्रांती सावली शिणलियांची. शिणले म्हणजे या जन्मोजन्मीच्या चक्रामधून या 84 लक्ष योनी भोगून शिणले, थकले. जगामध्ये जीव थकतो, कंटाळा येतो. जगातला प्रपंच करता 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 तो सांभाळणं अवघड होतं, आणि तो कधी कमी होणारा नाही, तो तर वाढतच जातो. जीव क्षीण होऊन जातो आणि तो संसार वाढत जातो. तो कितीही नीटनेटका करायचा प्रयत्न केला तरी तो अर्धवट राहतो. हे संतांचे अनुभव आहेत. तो पूर्ण होतच नाही. संसार पूर्ण झाला, सुफळ झाला असं होत नाही. जीवाचा संसार सुफळ होत नाही, संतांचा संसार सुफळ होतो. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. आज चरण पाहिले पांडुरंगाचे, माऊलीनं वर्णन केलं. आज माझा संसार, आज माझं जन्म घेणं, आज माझं हे सगळा परमार्थ करणं, जे जे केलं ते ते सगळं सुफळ झालं. सुफळ कशाने झालं? परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतर. परमात्मा गंतव्य आहे, जिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. सुखाची हरिकथा माऊली, विश्रांती सावली शिणलियांची. तुका म्हणे बुडे बांधोनी दगड, तेथे काय कोड धावायाचे. एखाद्याने अंगावर दगड बांधले आणि उडी घेतली. बुडण्याची सगळी व्यवस्था त्यांनी स्वतःच केली आहे, मग त्याला वाचवण्यासाठी धावण्यामध्ये काय अर्थ आहे? मनुष्य जर आत्मघाती असेल, आत्म्याचा घात करत असेल, स्वघात करत असेल, स्वघात आपल्या कर्मानं होत असतो. काही कर्म परमात्म्याकडे नेणारे आहेत, ते शुद्ध कर्म आहेत, ते श्रेष्ठ कर्म आहेत. काही कर्म अधोगतीकडे नेणारे आहेत. सगळं आचरणाचं शास्त्र पालन करावं लागेल, सदैव जागृत राहावं लागेल. त्या परमात्म्याचं अखंड चिंतन मनुष्याच्या जीवनामध्ये व्हावं लागेल, मग त्या परमात्म्याची प्राप्ती. संतांचं चिंतन आणि भगवंताचं चिंतन हे मनुष्याच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. म्हणून दृष्टांत दिला व्यासनारायण भगवानने.
धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन, पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन, शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन, माद्रीसुतो कथयता न भवन्ति रोगाः. कीर्तनाचं महात्म्य सांगितलं. भजन बिना, भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. ना तू आयो संत शरण, ना तू आयो संत शरण, ना तू हरि गुण गायो. बावरे बिना भजन बिना तूने हीरा सो जन्म गवायो. पची पची मरयो बैल की नाई, पची पची मरियो बैल की नाई. सोय रहो उठ खायो, भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. यो संसार हाट बनिए की, यो संसार हाट बनिए की. सब जग सौदे आयो, सब जग सौदे आयो. भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. चतुर तो माल चौगुना कीन्हा, चतुर तो माल चौगुना कीना. मूर्ख मूल गवायो. भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. यो संसार यो संसार फूल से मरको, यो संसार फूल से मरको. सुओ देख लुभायो. भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. मारी चोच निकल गई रुई, मारी चोच निकल गई रुई. सिर धुनी धुनी पछतायो. भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. यो संसार माया को लोभी, यो संसार माया को लोभी. ममता महल चिनायो. भजन बिना बावरे तूने हीरा सो जन्म गवायो. कहत कबीरा, कहत कबीरा,
कहत कबीरा सुना भाई साधो। कहत कबीरा सुना भाई साधो, हाथ कछु नहीं आयो भजन बिना बावरे। तूने हीरा सो जन्म गवायो। जिसे खो दिया है उसका महत्व जान लेना चाहिए। जो खोया है जीवन में भजन किया नहीं, भगवत भजन किया नहीं, हीरा जन्म बहुमूल्य जन्म, जिस जन्म का कोई मोल नहीं, वो खो दिया, बर्बाद कर दिया। भजन बिना बावरे, हीरा सो जन्म गवायो। संत शरण नहीं गया, जीव संतों के शरण नहीं हुआ, ना उसने भगवान का नाम लिया, ना उसने भगवत भजन किया, अपना जन्म बर्बाद कर दिया। पची पची मरयो बैल की नाई। बैल बहुत परिश्रम करता है, दिन भर करता है, मरते दम तक करता है। उस बैल की जो अवस्था है, उस पशु की जो अवस्था है, वही अवस्था इस मनुष्य ने अपनी बना ली है। पची पची मरियो बैल की नाई, सोया रहो उठ खायो। कुछ लोगों के जीवन में केवल भोजन, निद्रा, और निद्रा से जागे के फिर भोजन, भोजन के लिए ही जागते हैं। दिन बर्बाद हो रहे हैं, हर क्षण बर्बाद हो रहा है। क्षण के पीछे दिन चले जाते हैं, दिन के पीछे मास चले जाते हैं, मास के पीछे वर्ष चले जाते हैं, सारी उमरिया बीत जाती है। पची पची मरियो बैल की नाई, सोय रहो उठ खायो। भजन बिना बावरे, हीरा सो जन्म गवायो। हीरा सो जन्म गवायो। जो खो दिया उसका पश्चाताप है, वो पश्चाताप अपने जीवन में ना हो। इसीलिए भगवत शरणागति, इसलिए भगवान का नाम। ओम नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। ॐ नमो नारायण। ॐ